महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सचिव संघटनेकडून तीव्र निषेध। विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बागलाण तालुका गटसचिव संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे। सचिव लक्ष्मण सोनावणे यांच्याकडे आनंदपूर, अखतवाडे, कोपीर, गोराडे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कामकाज आहे। सध्या शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेसाठी माहिती सादर करण्यात अत्यल्प कालावधी दिल्याने सुट्टीच्या दिवशीही संस्थेचे कामकाज करावे लागत आहे। दिनांक 21 डिसेंबर रोजी गोराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कामकाज आटोपून दुपारी 3 वाजेच्या सुमारास परत येत असताना दोधेश्वर रस्त्यावर दबा धरून बसलेल्या द्याने येथील रहिवासी संजय त्र्यंबक कापडणीस व त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मोटरसायकल आडवी लावून लक्ष्मण सोनावणे यांना अडवले। माझ्या मेवड्याला नील दाखला का दिला नाही या जुन्या वादावरून शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। तसेच त्यांच्या दप्तरातील वसुली रजिस्टर काढून घेऊन त्यातील काही पाने फाडून नेण्यात आली। या घटनेनंतर बागलाण तालुका गटसचिव संघटनेने सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच तहसील कार्यालयाला निवेदन दिले। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला। लक्ष्मण सोनावणे यांनी कर्ज थकबाकी असताना नील दाखला देणे अशक्य असल्याचे स्पष्ट करत 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या वादातून आपल्यावर हल्ला झाल्याचे सांगितले। यावेळी जिल्हा गटसचिव संघटनेचे प्रतिनिधी दिनेश मोरकर, जिल्हा गटसचिव संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत सोनावणे, भाऊराव खरे, सुनील देवरे, प्रमोद पवार, रवींद्र भारती, गणेश वाघ, अनिल आहेर, विकास पवार, पोपट भोये, जयवंत भामरे, दिनेश पाटील, सुनील राऊत, बळवंत जाधव, बाळू भागाराव, अशोक नश्वर, गंगात्रय खैरनार, राजेंद्र खैरनार, विजय सूर्यवंशी, सोमनाथ पवार, वाळजू चोरे, बंडू महाले, मोठा भाऊ दळवी, रामदास जगताप, आनंदा साळुंखे, संजय सूर्यवंशी, प्रशांत सोनावणे, दिलीप सूर्यवंशी, वाल्मिक खंडवी आदींनी निवेदनावर सह्या केलेल्या आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग सटाणा। सचिव बांधव लक्ष्मण सोनावणे अखतवाडे विविध कार्यकारी संस्थेचे सचिव हे रविवारी ड्युटीवर जात असताना त्यांना दोधेश्वर फाट्याजवळ संजय कापडणीस व इतर एक यांनी जबरदस्ती मारहाण केली। तर त्यांच्यावर शासनातर्फे कठोर अशी कार्यवाही व्हावी। तर त्यांच्यावर कार्यवाही न झाल्यास आम्ही कर्जमाफीचं काम बंद आंदोलन करण्यास तयार आहोत किंवा उपोषणाला बसू। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।